गुड इव्हिनिंग इंजिनियर्स. उद्यापासून MPSC ITIची क्रॅश कोर्सची बॅच चालू होती आहे. दॅट इज रेस्ट ऑफ द स्टोरी. पण तुमच्या सगळ्यांसाठी जे ITIची परीक्षा 16 ऑगस्टला देणार आहे, एक खूप महत्त्वाची अतिशय सुंदर बातमी मी घेऊन आलेले आहे. सगळ्यात आधी तुमच्याबद्दलच तुमचं इंट्रोडक्शन मी देते तुम्हाला, की तुम्ही मोस्ट ऑफ द 99% स्टुडंट्स जे MPSC ITIची परीक्षा देणार आहे 16 ऑगस्टला, ते ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, ऑलरेडी कुठेतरी जॉब करतात. आणि आता आधी जॉबसोबत हा अभ्यास होत नव्हता आणि आता अशी वेळ आली आहे की अभ्यास करायचा आहे पण होत नाही आहे, जस्ट बिकॉज आधीपासून केलेला नाही आहे, नोट्स नाही आहे, किंवा नोट्स ते तसे रट्टाळ नोट्स जे आहे ते वाचावं पण वाटत नाही आहे. फॉर यू गाईज आम्ही खूप जास्त मेहनत करून एक खूप ब्युटिफुल प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत. तुमचे 20ही टॉपिक्स आपण तुम्हाला या स्वरूपामध्ये देणार आहोत. म्हणजे हे तुमचे मायक्रो नोट्स आहेत. आपली जी फाउंडेशन बॅच होती, एक सेकंड, आपली जी फाउंडेशन बॅच होती त्याच्यामधनं त्याच्यामध्ये आपण एकदम डिटेल्ड नोट्स तुम्हाला दिलेले होते. पण आता बरेच असे विद्यार्थी आहेत जे म्हणतात की मॅडम ते फाउंडेशनमध्ये 50-60 लेक्चर्स आहेत, मी कसं ते मॅनेज करू. तेही तुम्ही करू शकता, मी थोड्या वेळामध्ये त्या पॉईंटवरती येईल. बट जर तुम्ही जेन्युअनली फाउंडेशन बॅच कवर नसाल करू शकत, तर तुम्ही ही जी आपली उद्यापासून चालू होणार आहे क्रॅश कोर्स बॅच, याचा उपयोग घेऊ शकता. आणि या बॅचमधलाच हा कॉम्पोनंट आहे. इतके सुंदर असे हँड रिटन नोट्स आम्ही तुम्हाला देत आहोत. हे मायक्रो नोट्स आहेत प्लस हँड रिटन आहेत, म्हणजे तुम्ही अभ्यास करताना आपली फिलिंग येईल तुम्हाला. तुम्ही आपले नोट्स म्हणून एक सेल्फ स्टडी नीट करू शकता. या इंटेन्शननी हे नोट्स आपण बनवलेले आहेत. समजा हा तुमचा टॉपिक 4 आहे. याचे PDF स्वरूपातले नोट्स आपण आपल्या ओपन ग्रुपवरती पण दिलेले आहेत. ओपन ग्रुपची लिंक मी या टेलिग्राम चॅनल, या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, टेलिग्रामची लिंक. तुम्ही बघा, तिथून आपण हे मायक्रो नोट्स बनवलेले आहेत, कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. आता तुम्हाला टॉपिक एवढाच दिलेला आहे, कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. अजून कॉमा करून वेगवेगळ्या गोष्टी आहे, पण त्याच्यामध्ये एवढं दिलेलं आहे, स्कीम्स फॉर एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेनरशिप अँड इनोव्हेशन. आपण त्याला या प्रकारे बायफरगेट केलेला आहे संगमनी. आणि त्यानंतर समजा आता इंटरनॅशनल एजन्सीजच्या काय आहे, इंडियाच्या काय आहे, महाराष्ट्राच्या काय आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवरती काय आहे स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम्स, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या ज्या खूप नावाजलेल्या आहेत त्या कोणत्या आहे, आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय करत आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी, या गोष्टी आपण तुम्हाला दिलेल्या आहे. आणि मग इंटरनॅशनल एजन्सीजकडे जर आपण गेलो तर फर्स्ट आपण दाखवत आहोत की UNDPचा प्रोजेक्ट दिशा जो आहे तो कोणाकोणाचा आहे, त्यानंतर ILOचं काय आहे, UNFICEFचं काय आहे, असं एक्सेट्रा आपण तुम्हाला दाखवत आहोत की इंटरनॅशनल स्पियरवरती काय स्किल डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे. त्यानंतर इंडियाच्या स्पियरवरती तुम्हाला इथे आपण स्कीम्स दिलेल्या आहेत, तुम्ही बाजूला बघू शकता. ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मनरेगा आहे, त्यानंतर दीनदयाल अंत्योदया योजना आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट या नोट्समध्ये, की तुम्हाला जिथल्या तिथे आपण रिमेंबरिंगसाठी एक फ्लॅश कार्ड पण त्या नोट्समध्ये आपण ॲड करून देत आहोत. म्हणजे याच्यासारखा सुंदर अभ्यास तुमचा अजून कुणीही करून घेऊ शकत नाही येत्या एका महिन्यामध्ये. दिस इज द बेस्ट थिंग विच यू कॅन गेट टू सक्सीड ऑन 16th ऑगस्ट. असं तुम्ही हे स्वतः जाऊन नोट्स बघू शकता. टेलिग्रामवरती आज मी टाकून देते. समजा तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल आलं, शिशूमध्ये किती अप टू लिमिट आहे, किशोरमध्ये किती आहे, तर तुम्ही ह्या चार्टनुसार पाठ करू शकता. आणि ह्याच गोष्टी आता शेवटच्या एका महिन्यामध्ये आपल्याला लागत आहे. फापट पसाऱ्याचे दिवस गेलेले आहेत. स्टील काही स्टुडंट असतात, इंजिनियर्स ऑलरेडी खूप मेहनती असतात, ते रात्रंदिवस करून एक एक सब्जेक्ट बॅकचा पण काढतात. तुम्ही करू शकता फाउंडेशन बॅच. बट जर तुम्हाला वाटत असेल फाउंडेशन नाही करायची आहे, तर उद्यापासून आपली ही क्रॅश कोर्सची बॅच चालू होते. एवढे सुंदर नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. अजून 1-2 टॉपिक्सचे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करू तुमच्यासोबत. आणि या बॅचची जी खासियत आहे ती अशी आहे की परीक्षाभिमुख आपण शिकवणार आहोत. आत्ता जी मागे परीक्षा झाली मागच्या 1-2 महिन्यापूर्वी ITIची, तर त्याच्यामध्ये आपल्या बॅचमधनं बरेच क्वेश्चन्स रिपीट झाले. असं नाही म्हणत की बाबा आम्हाला सगळं माहिती आहे वगैरे, बट एक जेन्युअन ॲनालिसिस किंवा परीक्षेचं त्यांनी फक्त ठोकळ 20 पॉईंट्स देऊन दिलेले आहे. त्यावरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात या
पूर्ण ॲनालिसिसनुसार आपण ही बॅच बनवलेली आहे. आणि जो मागच्या वर्षीचा पेपर झाला 2024चा पेपर आत्ता झाला, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं सक्सेस दिसून आलं की येस वी आर ऑन राईट ट्रॅक. तर या वर्षीच्या पेपरमध्ये पण आपल्याला ती गोष्ट अपेक्षित आहे की 100% जो आपण सिलेबस घेतलेला आहे तो परीक्षाभिमुख आहे. सोप्या भाषेत जबरदस्त कॉन्सेप्ट्स. खरंच म्हणजे मी तुम्हाला आधी पण दाखवलं होतं. या व्हिडिओच्या एंडला मी प्लेलिस्ट ॲड करेल MPSC ITIची. मी पण सरांनी पण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की सिलेबस कसा वेगवेगळा आहे. It is not the case that you are engineer and you have to study only engineering subjects. There are subjects from B.Ed also, like arts faculty subjects. There are subjects from commerce, MBA, finance, HR related topics also. And even there are administrative topics like the skill development किंवा ethics. तर तुम्हाला हा जो सिलेबस आहे तो ऑल एनकम्पासिंग आहे आणि त्यासाठी तुम्हाला ज्या जबरदस्त कॉन्सेप्ट्स आहेत त्या खरंच सोप्या भाषेत आपण सांगितलेल्या आहेत. अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, 90% ऑफ सिलेबस विशाल देशमुख सर कवर करणारे. मी मायसेल्फ अँड सर बोथ हॅव टॉट फॉर राजस्थान पब्लिक सर्व्हिसेसमध्ये पण ITIच्या जागा निघाल्या होत्या फॉर सेम पोस्ट, प्रिन्सिपल, वाईस प्रिन्सिपल, अँड वी हॅव दॅट एक्सपिरियन्स. सो वी बोथ आर गोइंग टू टीच यू, बट 90% सिलेबस सर कवर करतात. त्यानंतर वेळेचं योग्य नियोजन आणि स्ट्रॅटर्जी. 24 तास आणि 7ही दिवस तुम्ही कधीही आपल्याला कॉल करू शकता. आपली मेंटॉरशिप, गायडन्स, एखादी कॉन्सेप्ट कळाली जरी नाही, असं कधीच होत नाही संगममध्ये की तुम्ही कॉल केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती आणि कुणीतरी रिसेप्शननी कॉल उचललेला आहे. कधीही मी किंवा सर, आमचे 2च नंबर तुमच्यापर्यंत आहे. तुम्ही कधीही कॉल केला तर आम्ही तुम्हाला लगेच कॉन्सेप्ट समजावून सांगू शकतो. ती अशी मोठी चेन नाही आहे की रिसेप्शनकडनं अपॉइंटमेंट घ्या मग सरची. फॅकल्टीज तर कधीच कोणासोबत बोलत नाही, बट वी आर देअर टू हेल्प यू 24 hours. संपूर्ण अभ्यासक्रम आपण कवर करणारे. एक तुम्हाला इथे सांगायचं म्हणून थोडंसं मूड डिफरंट करण्यासाठी 2-3 बॅचेस आहेत डिफरंट क्लासेसच्या MPSC ITIला घेऊन. त्यांचा सिलेबस अजून कवर झालेला नाही आहे. एका महिन्यावरती परीक्षा आली आहे आणि अजून 10वा टॉपिक चालू आहे. रिझन काय आहे? इट इज नॉट की ते टीचर खराब आहेत वगैरे असं तसं, बट हा सिलेबसच एवढा अवघड आहे की तो प्रिपेअर जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल ॲज अ टीचर, देन इट इज व्हेरी हार्ड टू कम्प्लीट द सिलेबस. आणि म्हणून ते टीचर्स अजून आत्ता 11वा टॉपिक चालू आहे, कधी 20वा टॉपिकपर्यंत जाईल. बट रिमेंबर दिस की वी हॅव टॉट फॉर राजस्थान पब्लिक सर्व्हिसेसमध्ये ITIसाठी. सो वी हॅव दॅट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. आपली फाउंडेशन बॅच तर आता कवर झालेली आहे. माझा एक 20वा टॉपिक बाकी आहे जो की बॅच कवर होत आहे. दॅट विल बी ऑन मी, बट बाकी आपली ही पूर्ण गोष्ट झालेली आहे. मागील वर्षीचे जो आत्ता आपल्याकडे पेपर आहे त्याचं विश्लेषण करून मिळणार आहे. प्लस हे 20 टॉपिक्स सगळेच आहेत महत्त्वाचे, बट त्याच्यामधनंही काय काय महत्त्वाचं येऊ शकतं ते आपण या बॅचमध्ये सांगणार आहे. आणि जरी हा क्रॅश कोर्स आहे तरी पुन्हा सांगत आहे, रॅपिडमध्ये आपण बेसिक्स पण कवर करणार आहोत आणि परीक्षेत कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे हे या बॅचमध्ये आपण कवर करणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे वेळ आहे, मी 60 लेक्चर्स करू शकतो येत्या या एका महिन्यामध्ये, तर तुम्ही हा फाउंडेशन कोर्स घेऊ शकता. याच्याबद्दल कसं वेळेचं नियोजन करायचं आहे मी याच्या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, तो बघा. जर नाही कळालं तर मला पर्सनली कॉल करा. आय विल हेल्प यू की बाबा हे जे 50-55चे आजच्या वेळेला 60 लेक्चर्स झालेले आहेत, तर हे लेक्चर्स कसे कवर करायचे दॅट आय विल टेल यू. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला हे जे मी दाखवलेत मायक्रो नोट्स हे तर मिळतातच, पण फुल फ्लेजेड नोट्स पण तुम्हाला मिळणार आहे, डिटेल्ड आणि मायक्रो नोट्स दोन्ही. म्हणजे तुम्ही मायक्रोला ॲज अ रिव्हिजन पर्पज ठेवू शकता आणि डिटेल्ड नोट्सला तुमचे कोर नोट्स ठेवू शकता. ठीक आहे. प्लस या फाउंडेशन बॅचमध्येच तुम्हाला जो आधी मी मेन्शन केलेला आहे क्रॅश कोर्स, म्हणजेच हाच क्रॅश कोर्स, तो तुम्हाला या फाउंडेशनमध्ये ॲडिशनली मिळणार आहे की बाबा फाउंडेशन प्लस रिव्हिजनसाठी क्रॅश कोर्स. त्यानंतर क्रॅश कोर्सचे मायक्रो नोट्स तर मिळणार आहे, प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सिरीज मिळणार आहे. प्रत्येक टॉपिक जो आहे MPSC ITIमध्ये 20 टॉपिक आहे, 20ही टॉपिक्समधल्या सब टॉपिक्सवरतीही आपण MCQs बनवलेले आहेत. म्हणजे
फक्त एका टॉपिकवरती 200 ते 300 MCQs आपल्याकडे रेडी आहे, म्हणजे तुम्ही ते सॉल्व करू शकता. ते सगळे सब्जेक्ट वाईज MCQs प्लस 5 फुल लेंथ या फाउंडेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. अँड इफ यू डोंट हॅव टाईम देन यू हॅव अदर ऑप्शन, दॅट इज MPSC ITI क्रॅश कोर्स विच इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. इट्स फीस इज मेन्शन. आणि आपण प्रत्येक टॉपिक एक लेक्चर आपलं एका तासाचं नसतं, 3-3, 4-4 तासाचंही असतं. तर आपण प्रत्येक टॉपिक एकेका लेक्चरमध्ये कवर करणारे. काही मोठे टॉपिक्स आहे, त्यामुळे 20 ते 25 लेक्चर्स इथे मेन्शन्ड आहेत. हे अतिशय सुंदर असे मायक्रो नोट्स तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. हा बेस्ट कॉम्पोनंट आहे जे आम्ही शिकवणार आहे. मी स्वतःहून सांगते, त्यापेक्षा अतिशय बेस्ट कॉम्पोनंट आहे हा. शिकवलेलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये आठवतंच की सरांनी असं सांगितलं होतं, मॅडमनी हे सांगितलं होतं, पण एवढे सुंदर नोट्स आणि प्रत्येक विषय झाल्यानंतर तिथे तुम्हाला फ्लॅश कार्ड जिथल्या तिथे दिलेले आहेत. तर मार्क माय वर्ड्स, लक्षात राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत हे. पण याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची टेस्ट सिरीज सध्या इन्क्लुडेड नाही आहे. जे विद्यार्थी क्रॅश कोर्स घेणार आहेत, तुम्हाला सांगते, ही आपली टेस्ट सिरीज आहे जिची फीस 999 आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्स घ्यायचा आहे, तुम्ही विद्यार्थी ही जी टेस्ट सिरीज आहे ही एका स्पेशल ऑफरमध्ये म्हणजे 666 रुपीजमध्ये घेऊ शकता. 999ची टेस्ट सिरीज प्रत्येक क्रॅश कोर्सचा विद्यार्थी 666 रुपीजमध्ये घेऊ शकतो. ही ऑफर आज आणि उद्यापर्यंत आहे, कारण उद्या क्रॅश कोर्स चालू होत आहे. उद्या पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर आहे. ज्यांनी ऑलरेडी आपला क्रॅश कोर्स घेऊन ठेवलेला आहे ते विद्यार्थी पण 666मध्ये जी 999ची आहे टेस्ट सिरीज ती घेऊ शकतात. फक्त याच्यासाठी असं आहे, तो जो डिस्काउंट कोड आहे तो मी सांगू नाही शकत, कारण विदाऊट क्रॅश कोर्स घेता कोणी डिस्काउंट कोड वापरू शकतं 999वर. वन्स यू परचेस क्रॅश कोर्स, कॉल अस आणि आम्ही तुम्हाला डिस्काउंट कोड सांगू. प्रत्येक विद्यार्थ्याचा हा वेगवेगळा असणार आहे. ठीक आहे. अजून काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. थँक्यू सो मच.